भीमसेन जोशी जे आपल्या गणपतीचे निस्सिम भक्त होते, दरवर्षी आवर्जून दर्शनाला यायचे आणि गणपती आपला निघाला कळल्यावरती अंघोळ वगैरे करून गणपतीचं दर्शन घ्यायला अलका टॉकीजच्या चौकात आले. अलका टॉकीजच्या चौकात आल्यावरती त्यांनी ते गणपतीचं रूप बघितलं, त्यांचं इतकं भान हरपून गेलं. त्यांनी आपल्या हातातली हिऱ्याची अंगठी अशी काढून गणपतीवरती फेकली. तर ती त्या शिंपला होता त्यावेळेला, हो, ती हो. त्या शिंपल्यामध्ये पडली पडली. आणि योगायोगाने आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक गजाभाऊ मोरगावकर हे गणपतीच्या जवळच सेवेसाठी असायचे मिरवणूक काळामध्ये. त्यांना ती अंगठी सापडली आणि ते सांगायचं कारण की इतकी लोकांचं भान हरपून जायचं. बरोबर. त्या मूर्तीचं रूप बघून, ते हं. डेकोरेशन बघून भान हरपून लोक दर्शनाला यायची. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भीमसेन जोशींचे पिये आले. ते म्हणले की बाबा असं असं घडलेलं आहे. त्या अंगठीची जी काही किंमत असेल आम्ही मंडळाला देतो, पण मला तेवढी अंगठी परत करा. आपण त्यांच्याकडनं किंमत वगैरे घेतली नाही. त्यांची अंगठी त्यांना प्रामाणिकपणे केली. हे सांगण्याचा हेतू एवढाच की भीमसेन जोशी सारख्या व्यक्तीला सुद्धा भान हरपून हे करण्याचं वेळ आली, म्हणजे बरोबर. लाखो लोकांचं भान हरपून जातं आपला गणपती लक्ष्मी रोडला आल्यावर.